शेवल्याची भाजी तुला समजते? या ना याला खाज येते, मग हा भाग नाही घ्यायचा कधी पण भाजी बनवायला. काय समजते तुला एवढं निरखून बघतेस तर? आई 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 ही मटणासारखी भाजी होते. वाटण आपलं तयार आहे. आता बनवली ना काही दुसऱ्या दिवशी खाल्ली शिली तर ती चांगली लागते. असं पण आहे. हाय नमस्कार, कशा सर्व. मी राजदीप भरत तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजाच्या यूट्यूब चॅनलवरती. आज हा रविवार आणि मी खातोय शेवल्याची भाजी. उत्तम झालंय. मटन किंवा कशी लागते तुम्ही देखील ट्राय करू शकता. आणि ही भाजी आम्ही काल बनवलेली आणि खातोय आज. कारण का असे बोलतात का ही भाजी शिली खाल्लेली चांगली असते आणि भरपूर पदार्थ बघा. मटन पण आपण शिला खाल्लेला चांगला असतो. केक पण फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी खाल्लेला केकला जी चव असते ती त्या दिवशी खाल्लेली नसते. ही कालची भाजी आहे, आज आपण खातोय. उत्तम झाले, खिम्यासारखे झाले. तुम्ही देखील ट्राय करू शकता. पूर्ण रेसिपी पुढे आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. हे बघा ताटामध्ये काय काय आहे सर्व संपवतो. अंडा करी आहे, शेवल्याची भाजी आहे, आंबार आहे, अंडा लिंबू भाकरी सगळं संपवतो. तिथपर्यंत तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. मामीने केले, स्पेशल मामीने केले. आपल्या गावात ही भाजी कमी बघायला मिळते आणि कोणाला जास्त करून करता येत नाही. तर चला ब्लॉगला सुरू करूया. मी खातो, तुम्ही ब्लॉग बघा. आज आपण बनवणार आहोत, म्हणजे आपण नाही मामी बनवणार आहेत शेवल्याची भाजी. ही शेवला आणलीत मामाने जंगलातून, म्हणजे डोंगरातून. तुला काय समजतंय याच्याबद्दल? शेवल्याची भाजी तुला समजते? हे आपल्याकडे कमी बनवतात ना आम्ही. कमी आपल्याकडे जास्त नाही. रेसिपी भेंडे आहेत खात रेसिपी सगळ्यांना हा भेंडे खाये. त्याच्यामुळे कोण बनवत नाही ना ज्यांना बनवायचे. काय बोलता सगळ्यांनाच बनवता नाही येत. आपल्याकडे तर कमीच बनवतात, आपल्याकडे जास्त नाही बनवत. महाग असते भाजी, म्हणजे आता तरी महाग आहे. 100 रुपयाच्या 3 जोड्या झाल्यात. या 100 रुपयाच्या या फक्त तीन जोड्या, म्हणजे 4 ते 5 असतात. या 100 रुपयाच्या 3 म्हणजे 5 ते 5 घ्या 100 रुपयाच्या. पण या मामाने घेऊन मामा स्वतः तोडून आणलेत ना. मामाने स्वतः आणले. आता सर आता साफ करते आम्ही. भेटत पावसाळ्यात भेटते, फक्त पावसाळ्याच्या वेळी यायच्या अगोदर. पावसाळ्याच्या आधीच भेटते भाजी. आणि हे खकवतं त्याला. या ना याला खाज येते, मग हा भाग नाही घ्यायचा कधी पण भाजी बनवायला. कुठला? यो एवढा भाग यो ना, यो भाग काढून टाकायचा. हे बघा कम्प्लीट एवढा भाग काढायचा, नाही त्यामुळे ती याला खाज येते. याला खाज येते. ऑरेंज आहे त्याला घ्यायची नाही. ऑरेंज वाला आणि थोडासा खालचा भाग यो घ्यायचा नाही, असाच भाग घ्यायचा. याचा पाला घेतला तरी चालेल, पाला वापरला भाजीला तरी चालेल, तो पण चालतं भाजीला. आणि मग ही कटिंग करायची आणि हे वेस्ट म्हणजे हे टाकून द्यायचं. ठीक आहे. याच्यातलाच आपण जरी भाजी बनवून उकडून ठेवली महिनाभर तरी पण ती थोडी बनवू शकतो आपण रोज. असं पण आहे. आणि सुकवली तर वर्षभर सुकून केली तरी भाजी पण कधी बनवू शकतो. कशी करायची सुकवायची ती नंतर आपल्या दुसऱ्याच्यात दाखवू आपण. ठीक आहे. सुकून पण भाजी बघणार आहोत आपण. आता ही आता ओली बघू. आज ओली भाजी आणि नंतर एक दिवस आमटी. पण याचीच आमटी म्हणजे फुल, म्हणजे 3 रेसिपी होतील त्याच्या. ठीक आहे. 3 रेसिप्या तुम्हाला येतात याच्या. एक आमटी आणि एक सुकी भाजी आणि एक आता ही आपण बघणार आहोत ती अशी बारीक कापायची. बारीक कट करून घ्यायची. काय समजते तुला एवढं निरखून बघतेस तर? आई 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 एवढा प्रेम एवढा. हे बघा आम्ही इकडे बघा. कॅमेराला काय फुल धमाल असते त्याचे. ती फक्त अशी कट करून घ्यायची. अशी कट करून घ्यायची आणि मग नंतर दाखवते कशी करायची ती. ठीक आहे. पूर्ण ती मटणासारखी भाजी होते. मटणासारखी भाजी लागते. आणि याची टेस्ट कशी असते? म्हणजे तशी खाऊ शकत नाही आपण. तसा खाल्ला तर तोंडाला शिसवतं ते. तशी नाही खाऊ शकत. ती बनवलेली प्रोसिजर करून तेव्हाच ती बरोबर लागते.
असं आहे का? तशीच खायची नाही कधी चुकून पण. आणि घेताना का ती अशी शेवला असली ना तर बघून घ्यायची. आपण आता छोटी एकदम घेतली, कवली एकदम कवली घेतली. आणि दुसऱ्याच्यात तसं वास येते त्यांना, लहान पण असतात ते. म्हणजे बघून घ्यायची. यानं जास्त स्मेल नाही. स्मेल वाली घ्यायची नाही विकत घेता वेळेस, नाही तर मग नवीन माणूस फसतो. असं आहे. आणि मग तो घरी घेऊन जातो. याला अजिबात वास नाही येत काय? म्हणजे भाजी कापतो ते पण वाटत नाही. नाही तर मग तिला एकदम घॅस सारखा वास येते बेकार. मग ती घ्यायची नाही, ती समजायची खराब आहे. ती खराब आहे. असे शाप करतात. असं 2-3 प्रकारचा कलर निघतात त्याच्यात. असं चॉकलेटी असतं, असा कलर. ऑरेंज फक्त काढायचा आहे, त्याला खाज येते. ऑरेंज काढायचा. ऑरेंज ठेवला तर मग ते खाज येते. त्या चिंच वगैरे टाकली का खाज जाते. बरोबर. असं आहे काय? कोकम चिंच येईलच आपली त्याच्यात नंतर. ठीक आहे. बहुतेक पनवेलमध्ये, कल्याणमध्ये भाजी फुल चालते. हा काय? हो. आता पनवेल साईडला 50 रुपयाच्या 2 जेमतेम दिल्या तर जुड्या, नाही तर 100च्या 3 असा पण चाललाय भाव आता सध्या. एवढी महाग झाली भाजी, भेटत नाही. फक्त पावसाच्या अगोदर पावसाच्या. ही गरम भाजी असते, ही खाल्लेली चांगली असते. हे बघा, आलो आपण किचन मध्ये आता. आणि कांदा भाजत ठेवलाय मामीने गॅसवरती. या काढा चला. भाजीच्या वाटण्यासाठी लागणारं साहित्य: भाजलेला कांदा, भाजलेला खोबरा, आला, लसूण, मिरच्या आणि टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर. मिक्सरला लावू आता आपण. शेवले ते आता आपण उकडून घेणार आहोत. त्याच्यात आपण टाकलं कोकम टाकलंय. पाण्यात बुडवून घ्या पूर्ण कोकम. हा बघा, वाटण आपलं तयार आहे. आणि या एका साईडला भाजी. आता मस्त उकाला आलाय बघा ना. अर्धा जास्त तास गेला. आता आपण गॅस बंद करू, म्हणजे सगळं वाटण विटण करेपर्यंत उकलवत ठेवलेली. असं बघा मस्त. आता गॅस आला आहे बघा. गालणीने सर्व पाणी घालून घेतलं. आता तेल टाका, किंवा कोणाला तूप आवडत तसं थोडासा तूप टाकला तरी काय प्रश्न नाही. थोड्या तेलावर परतून घ्यायची. तसं पाणी आटला पाहिजे, सगळं सुकला ना. झाली ना. पटकन झाली. आता व्यवस्थित तेलावर शिजवून घेते. म्हणजे तेल सगळं इकडं झाला पाहिजे. पाणी सुटलं ना, ते सुकलं त्याच्यातला. पाणी निघून गेलं. आणि मग ती अशी दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायची. आणि भांडा वेस्ट नाही घालायचा, तोच भांडा घ्यायचा आणि त्याच्यातच परत फोडणी द्यायची. लगेच प्रोसेस चालू होतं. लगेच फोडणी. इथे पण तूप टाकलं तरी चालेल तेलाच्या ऐवजी ना. तेल चांगला बेस्ट, पण तूप पण थोडा चवीला म्हणून टाकू शकता. ठीक आहे. आता याच्यात आपल्या नेहमीसारखा राई जिरे टाकले आम्ही. आता नॉर्मल आपण जशी फोडणी देतो तशी प्रोसेस करायची ना. तेजपत्ता थोडासा पत्ता टाकलाय. हे पहिल्यांदा तडतडून द्यायचा थोडासा राई. आता वाटण टाकूया ना आपण. आता हे वाटण टाकूया. आपण छान शिजवून द्यायचं. आपण जसं मटण बनवतो तसंच प्रोसिजर आहे. थोडीशी हळद, आपल्या याच्यानुसार थोडासा हिंग,
मसाला, आपला आगरी कोली मसाला आहे ना, नॉर्मल घरगुती मसाला. थोडासा चिकन मसाला. चिकन मसाला म्हणजे पूर्ण आपण चिकन मटन बनवण्याची पद्धतीप्रमाणे रेसिपीप्रमाणे ही इथपर्यंत झालेला आहे. आपला वाटण वगैरे टाकला आहे, मीठ मसाला हिंग वगैरे. थोडीशी धना पावडर. याच्यात थोडीशी धना पावडर टाकायला लागेल. धना पावडर टाकली. मीठ मिश्रण करून घ्या. आपण 5 शिजवून घ्यायचं. थोडंसं तेल पण वाटतं म्हणजे थोडं टाकते. आता ती चमचमीत नाही दिसणार, सुकी सुकी. आता वाटण सगळं जरा वाटेवर शिजवून घ्यायचं. वाटण थोडा मस्त बघा लाल लाल कलर चढलाय. वाटेवर थोडासा त्याला शिजून द्यायचं. ठीक आहे. त्याच्यामध्ये थोडी वाफ आली ना त्याला, तर मग थोडासा त्याच्यात पाणी घालायचं वाटेवर थोडं. वाटण झालेलं आहे. वाटण मस्तपैकी झालेलं आहे. आता याच्यात ही भाजी टाकायची. हां, आता याच्यामध्ये आपण थोडासा आणखीन आंबट चिंच किंवा कोकम थोडा टाकू शकतो, कारण का तो जर टाकला तर ती तोंडाला खाज नाही येत त्याची. आणखीन टाकला तर आता आणखीन याच्यात नंतर थोडासा परत कोकमाचं पाणी करून किंवा आगल असला आपल्या इथं. पण मेन म्हणजे आता बघा तुम्ही म्हणताय काय तोंडाला खाज पण येते थोडी, तर तरी आपण खातो का ही भाजी? खाते, कारण ही आता पावसाळ्याच्या अगोदर गरमी असते ना, गरम असते ती. पाऊस थंड पडला की माणसाला मग ते त्रास होतो. ही खाल्ली अगोदर गरम गरम भाजी तर ते पावसाच्या थंडीचा त्रास होत नाही म्हणून ही खातात. आणि पावसाळ्याच्या आधीच ती भाजी भेटते पण असते ना. हो, वातावरण समजते. आता ही शिजवायची. आता शिजवत ठेवायची 15-20 मिनिटं तरी शिजवायची बारीक गॅसवर. तर झाली अशी मस्त सोपी रेसिपी आहे. आता पण नंतर टेस्ट करून बघू. आधी खाल्लेलं आहे मी रेसिपी, असं नाही का खाल्ले नाही. आणि ते नाण्याच्या पाल्याबद्दल, हो, नाण्याचा पाला तो जर भेटला नाही तर मग आपण काकडा किंवा चिंच वगैरे जास्त टाकायला लागते. तो भेटला तर चिंच काकडा कमी टाकायला लागतात आणि ते खवखवत ना. तो कुठं भेटते? तो पण तो जंगलातच झाड असतं. जंगलातच भेटते. आपल्याकडे नाण्याचा बोलून काय झाडाचं नाव आहे माहित नाही, तिकडं नाण्याचं झाड म्हणून बोलतात. नाण्याचा पाला. ठीक आहे. आपली तर सध्या अवेलेबल नव्हतं म्हणून आपण चिंच आणि कोकम जास्त प्रमाणात टाकलाय. ज्यानी जी म्हणजे जी खाज येते ती कमी होते ना. कमी होते. तो पाला तिकडे भेटते वामनजाला. म्हणजे पनवेल साईडला भेटते. आपल्याकडे भेटत असेल, आपल्याकडे नाव नाही माहिती, मामा शोधून आणला असता. ते पाल्याच्या ऐवजी आपण कोकम जास्त टाकतो. कोकम आणि चिंच जास्त टाकतो. जर असला बाजारात पनवेलला वगैरे पाला असतो, आपल्या पण उरणमध्ये असेल त्या बायकांजवळ, कातकऱ्यांना माहित असते. मग तो पाला असला तर ते खपवत नाही जास्त, कमी प्रमाणात. आता आपल्या भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मग थोडासा गोळ की झाली भाजी. 10-15 मिनिटात भाजी होईल आपली तयार. 20 मिनिटात बारीक गॅसवर ठेवायची. बारीक गॅसवर अशीच ती उकडलेली अगोदर दाखवली ना, तशीच उकडून जर ठेवली आपण तर महिनाभर पण ती म्हणजे उकडून फ्रीज मध्ये ठेवली तरी ती भाजी आपण नंतर पण खाऊ शकतो. पावसाळ्यामध्ये पण एवढी उशीर राहते म्हणजे ती राहते. आणि दुसरा परत ही सुकवली उन्हात. आता शेवले म्हणजे जे आणले त्या पण पाण्यात उकडून ती असते रेसिपी. ती सुकवली का ती वर्षभर खायला भेटते. वर्षभर खाऊ शकतो. आणि अजून आमटी 3 रेसिपी. म्हणजे आज आपण ही भाजी बनवलंय. आज आपण पाणी टाकून दिला ना उकडले. हा पाणी ठेवून याची आमटी बनते. बरं, आमटी पण 8-10 दिवस खाऊ शकतो आपण, कारण बाटलीत भरून ठेवली ना का ती खाऊ शकतो. बाटलीत भरून ठेवायचं पाणी फ्रीज मध्ये. जेव्हा लागेल तेव्हा आमटीचा तो पाणी घ्यायचा, फोडणी आपल्या भाजीसारखी द्यायची. ठीक आहे. तर मस्त लागतं. मस्त शिजली आपली भाजी.
बऱ्यापैकी झाली आपली भाजी, शिजली, हा व्यवस्थित झाली. आता गॅस बंद करता. हो झाली. आणि टेस्ट काय रात्रीच ती आज नाही खायची, आता बनवली ना हा काही दुसऱ्या दिवशी खाल्ली शिली हा तर ती चांगली लागते. असं पण आहे. आपला आपण कसा शिंगाला बोलतो शिला चांगला हा, लागतो तसाही आहे. आता आपण असं पण बोलतो मटण दुसऱ्या दिवशी खाल्लेलं चांगलं लागते. चांगलं लागते तशी ना? भाजी आहे ही. दुसऱ्या दिवशी हिला अजून टेस्ट येते. असं आहे का? म्हणजे आपण आज नाही खाणार, ही आपण उद्या खाऊ. उद्या म्हणजे खाऊ शकतो हा पण उद्या खाली तर त्याच्यात टेस्ट आणखी अजून, वाढेल. हा. असं म्हणजे केक पण दुसऱ्या दिवशी खाल्यावर टेस्टी लागते, या असा पद्धत आहे काय? तिथपासून आलेली आहे वाटते ही पद्धत ना. दुसऱ्या दिवशी खाल्यावर चविष्ट अजून लागते. मग ठीक आहे, झालेले आहे. धन्यवाद. अशाच रेसिपी आमच्या व्ह्युअर्स पर्यंत पोहोचवत राहा. चालेल. ठीक आहे, धन्यवाद. आम्हाला घेतल्याबद्दल धन्यवाद, तुमचे आभारी आहोत सर्व आम्ही. नवीनच आपल्या प्रकारची भाजी तुम्हाला बघायला मिळाली असते. शेवलं असली तर अर्ध्या तासात ती भाजी होते, मस्त साफ वगैरे करून घ्या आणि भाजी होते मस्तपैकी. तर चला, ओके ना. आता उद्या मी डायरेक्ट खाताना दाखवू काय? हा उद्या खाल्लीच तरी चालेल. आता पण खाली तरी चालेल ना. ठीक आहे, गार होते, अर्ध्या एक तासाने गार झाली की तिला टेस्ट वाढते. ठीक आहे, मग आपण खाऊन घेऊ. ठीक आहे, धन्यवाद. तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. माझं जेवण झालेलं आहे आणि काय डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता, मी नक्की रिप्लाय देईन तुम्हाला. तर चला, हात धुवायला जातो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. कशी आपली आहे शेवल्याची भाजी. भेटा पुढच्या ब्लॉग मध्ये. टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या.